घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमुळे मुंबई महानगरपालिका प्रशासन खडबडून जागं झालंय मंडळी। महापालिकेनं काही होर्डिंगवर कारवाईचा बडगा सुद्धा उगारलाय। घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग अनधिकृतपणे उभारण्यात आल्याचं समोर आलं आणि आता सगळे नियम धाब्यावर बसवून महाकाय होर्डिंग उभारण्यात आलं होतं। त्यामुळे या दुर्घटनेला लोहमार्ग पोलीस जबाबदार आहेत की मुंबई महानगरपालिका असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। सोमवारी मुंबईच्या घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली। या दुर्घटनेत निष्पाप नागरिकांचा बळी गेलाय। या दुर्घटनेनंतर आता या प्रकरणातील एक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्यात। आता हे दृश्य पहा। या दृश्यात मागच्या बाजूला समान आकाराचे जे होर्डिंग दिसतायत ते 40 चौरस फूट बाय 40 चौरस फुटाचे आहेत, तर पुढच्या बाजूला असलेलं हे घाटकोपर मधील 120 बाय 120 चौरस फुटाचं महाकाय होर्डिंग। महापालिकेकडून साधारणतः 40 चौरस फूट बाय 40 चौरस फूट होर्डिंगला परवानगी दिली जाते, मात्र इथं त्याच्या तिप्पट म्हणजेच 120 बाय 120 चौरस फुटाचं होर्डिंग उभारण्यात आलं होतं। घाटकोपरच्या छेडानगरमध्ये कोसळलेलं होर्डिंग लोहमार्ग पोलिसांच्या जागेत उभारण्यात आलं होतं। 7 डिसेंबर 2021 मध्ये लोहमार्ग पोलिसांनी इगो मीडिया कंपनीला होर्डिंग उभारण्यासाठी परवानगी दिली होती। खरं तर अशा प्रकारची परवानगी देण्याचा लोहमार्ग पोलिसांना अधिकारच नाहीये। तसंच होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असते, पण या इगो मीडिया कंपनीनं मुंबई पालिकेची कोणतीच परवानगी घेतली नव्हती। तसंच महापालिकेनं इगो होर्डिंगला नोटीसही बजावली होती। होर्डिंग्सना महापालिकेची परवानगी म्हणजे परवाना घेण्यात आलेला नाही, अशा सर्व होर्डिंगवरती कार्यवाही करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील त्या पद्धतीचे आदेश दिलेले आहेत आणि ती कारवाई आज आमची सुरू होती आहे। शहरात होर्डिंग उभारण्यासाठी सरकारनं काही नियम घालून दिलेत। होर्डिंगसाठी जागा निश्चित केल्यानंतर त्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असते। परवानगी घेताना होर्डिंगचा आकार आणि ते कशा पद्धतीने उभारलं जाणार याविषयीची माहिती द्यावी लागते। त्यानंतर होर्डिंग उभारण्यासाठी परवानगी दिली जाते। या होर्डिंगसाठी महापालिका अथवा संबंधित विभागाला दरवर्षी ठराविक रक्कम द्यावी लागते। त्यानंतर जाहिरात कंपनी विविध एजन्सीजला ठराविक कालावधीत होर्डिंग भाडेतत्वावर देते। मुंबईत मोठ्या होर्डिंगसाठी 1 ते 15 लाखांपर्यंत दर आकारला जातो। घाटकोपर मधील कोसळलेल्या होर्डिंगसाठी 5 लाख रुपये महिना भाडे आकारलं जात होतं। मुंबईतील अनेक होर्डिंग्स हे खार जमिनीवर उभारले आहेत, मात्र खार जमिनीमुळे लोखंडांची मोठ्या प्रमाणात झीज होते। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेला जाग आलीय। अवैध होर्डिंग्सवर कारवाईचा बडगा उगारलाय। तसंच होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा आदेशही देण्यात आलाय। ऑडिटच्या काल माननीय देवेंद्रजीने माननीय एकनाथजींनी सांगितलं आहे की मुंबईमध्ये सर्व ऑडिट अशा होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट होईल। परवानगी कोणाने दिली असेल असा आपण गृहीत धरतो। एनओसी दिली होती 2020-21 मध्ये। त्यानंतर महानगरपालिकाची एनओसी नव्हती, ते पोलीसचे जे अधिकारी होते त्याने एनओसी दिली होती। त्या एनओसीची अट पाळली गेली का नाही गेली हा पण एक प्रश्न आहे। घाटकोपर मधील या होर्डिंगची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली होती, पण हे होर्डिंग अवैधपणे उभारण्यात आलं होतं हे आता उघड झालंय। पण एवढं मोठं होर्डिंग उभारल्यानंतरही त्यावर प्रशासनानं कारवाई का केली नाही? दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेले महापालिका अधिकारी आजवर झोपले होते का? महापालिकेनं वेळीच कारवाई का केली नाही असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झालेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।